नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। आज संपूर्ण GR बघा, म्हणजे तेव्हा तुम्हाला कळेल शेतकऱ्यांसाठी जी काही रब्बीचं अनुदान आहे ते रब्बीचं अनुदान वितरणास आता मान्यता देण्यात आली आहे। शासन निर्णय देखील आलेला आहे त्या संदर्भातील। त्यामुळे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे कसे ॲप्लिकेशन, कसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती माहिती, किती पैसे आलेत, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। शासन निर्णय आपण सविस्तर इथे वाचणार आहोत। काय म्हणतोय शासन निर्णय ते बघूया। तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बघा, राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या खरीप 2025 कालावधीत अतिवृष्टी व पूरमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगाने बाबींकरिता विशेष मदत देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा आजचा GR आहे 4 नोव्हेंबरचा। ओके, GR काय सांगतो आपल्याला की प्रस्तावना आपण आधी वाचून घेऊया की राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशु आणि घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक या व्यतिरिक्त मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी व पूर इत्यादींमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते, अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगाने बाबींकरिता विशेष पॅकेज म्हणून प्रति हेक्टरी 10,000 रुपये 2-3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये एक पॉईंट क्लिअर झाला की 10,000 रुपये हे प्रति हेक्टरी मिळणार आहेत आणि 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत। चला पुढे चालूया आपण। तद अनुषंगाने विभागीय आयुक्त नागपूर व अमरावती यांनी संदर्भ 6 येथील पत्रान्वये माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगाने प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे तीच माहिती इथे त्यांनी आपल्याला दिलेली आहे। अमरावती व नागपूर विभाग, ओके, हे दोन गोष्टी क्लिअर झाल्या, अमरावती आणि नागपूर विभाग। चला पुढे जाऊया। शासन निर्णय काय म्हणतो। शासन निर्णयानुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीकरता राज्यात नागपूर विभागातील, आता इथे जिल्हे आहेत, ओके, जिल्हे आपण व्यवस्थित समजून घेऊया। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगांबाबीकरिता 10,000 रुपये प्रति हेक्टरी अतिरिक्त मदत देण्याकरिता शासन निर्णयानुसार, जो की 2025चा 10 ऑक्टोबर 2025ला काढण्यात आलेला होता, 2,262 कोटी म्हणजे 2,262 कोटी रुपये हे वितरित करण्यास शासनाची मंजुरी दिलेली आहे। किती जिल्हे तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जवळपास 9 जिल्हे आहेत, 9 ते 10 जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये 2,262 कोटी रुपये वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी दिलेली आहे। आता पुढचं काय म्हणणं आहे त्यांचं की या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमध्ये अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजित तरतूद उपलब्ध। 3 नंबरचा पॉईंट त्यांनी दिलेला आपल्याला की संदर्भानुसार अनुक्रमांक 1 नमूद 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी। तथापि चालू हंगामातील यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावनाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्यात यावी। म्हणजे जी की आता त्यांनी नुकसान भरपाई अतिवृष्टीची होती त्याचा आणि याचा कुठेही संबंध लावू नये याची काळजी त्यांनी घ्यायची। ओके, कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना
द्विरुक्ती. ओके, म्हणजे याच्यात पार्शलिटी व्हायला नाही पाहिजे असं इथे यांनी सांगितलं आहे. तहसीलवाले काय करता, पैसे खाऊन काम करता, त्या पद्धतीचं काम इथे व्हायला नको असं त्यांचं इथे स्पष्ट म्हणणं आहे. वरील निधी खर्च करताना संबंधातील सर्व शासन निर्णयांचे पालन करावे. ओके, ते तर खूपच एक नंबर पालन करतात देवेंद्र फडणवीस. कसे शेतकरी कमी करण्यात येतील त्याचा ते नेहमीच विचार करत असतात. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. म्हणजे जिल्हा स्तरावर याच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील आणि त्याच्यानुसार आपल्याला तिथेच कळेल की आपलं नाव यादीमध्ये आहे का नाही. पुढचं त्यांचं म्हणणं आहे, सदर निधीतून विहित करण्यात आलेल्या खर्चाचे लेखे संबंधित विहित, म्हणजे हे सगळं त्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीने ही जी काही अनुदान कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल आणि त्याचे लेखाजोखा व्यवस्थित ठेवणं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं म्हणजे आता इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे ते आपला हा महत्त्वाचा टप्पा, कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे इथे आलेले आहेत ते आपल्याला इथे समजतं. ओके, आता नागपूर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यासाठी त्यांनी दिले आहेत आपल्याला 92,81,00,000 रुपये. ओके, नागपूर जिल्ह्यासाठी 92,81,00,000 रुपये. पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यासाठी आहेत 9 कोटी रुपये. ओके, 9 कोटी रुपये. गोंदिया जिल्ह्यासाठी त्यांनी दिले आहेत आपल्याला 2,56,00,000 रुपये. ओके, चंद्रपूर जिल्ह्यासाठी त्यांनी दिले आहेत आपल्याला 110 कोटी रुपये. चंद्रपूरला चांगली मदत इथे आपल्या शेतकऱ्यांसाठी मिळत आहे. गडचिरोलीसाठी त्यांनी दिले मित्रांनो 13,26,00,000 रुपये. 13,26,00,000 रुपये. पुढचा आहे आपण बघूया अमरावती जिल्हा. अमरावतीसाठी 187 कोटी इथे मंजूर झाले आहेत. 186.90 आहे, म्हणजे 187 आपण ते पकडून घेऊया. अमरावती झाला. अकोल्यासाठी 323 कोटी रुपये. बघा, अकोल्यासाठी 323 कोटी रुपये त्यांनी आपल्याला इथे दिले आहेत. तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळसाठी 638 कोटी रुपये इथे त्यांनी आपल्याला दिले आहेत. बघा, 638 कोटी. बघा, ठीक आहे. नंतर आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी 610 कोटी रुपये. 610 कोटी रुपये. तर शेवटचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, 275 कोटी रुपये इथे मंजूर झाले आहेत. टोटल जिल्हे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होतील मित्रांनो. अशा पद्धतीने हा शासन निर्णय राज्याच्या शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेला आहे. टोटल 2265 कोटी रुपये इथे आपल्याला मिळणार आहेत. 2,262 कोटी रुपये म्हणजे 2262 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील आणि ही आनंदाची बातमी आहे. आता अशाच माहितीसाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, अजून लाईक केलं नसेल सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.